नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेही विद्यार्थी ग्रामसेवकची परीक्षा देऊ इच्छितात किंवा ज्यांनी दिली आहे किंवा पुढे भविष्यात परीक्षा देणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जबरदस्त न्यूज आहे। तुम्ही बघू शकता ग्रामसेवक भरती 2024 बद्दल अपडेट आहे। नियुक्ती मिळायला सुरुवात झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचं ग्रामसेवक मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, आता या जिल्ह्यांची नियुक्ती आदेश मिळाले आहेत। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नियुक्ती आदेश मिळाले आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी आज सांगणार आहे। परंतु त्याआधी कुठल्या कुठल्या जिल्ह्यात नियुक्ती मिळाली बघा। नियुक्तीचं लेटर आज आलेलं आहे। नियुक्तीचं लेटर आल्यानंतर तुमच्याकडे फक्त 2 ते 3 दिवस आहे। जर तुम्ही ते लेटर मिस केलं तर तुम्ही अपात्र होणार, तुम्हाला परत तिथं जॉईन करता येणार नाही। त्यामुळे कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे नियुक्ती लेटर आले ते आज बघून घ्या। त्याआधी एक काम करायचं, तुम्हाला व्हिडिओवरती असाल तुम्ही नवीन तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका। सबस्क्राईब केल्यानंतर साईडला अशी बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। तर बघा तुम्ही इथे बघू शकता की हा आदेश मिळालेला आहे। कुणाकडून आदेश मिळालाय, कुठल्या जिल्ह्याचा आहे, सर्व तुम्हाला समोर सांगतो। परंतु तुम्ही इथं बघू शकता, तुम्ही इथं बघू शकणार आहे उमेदवाराचे नाव दिलं आहे, पत्ता दिला आहे, मूळ त्याचा प्रवर्ग दिला आहे, निवडीचा प्रवर्ग दिला आहे आणि पदस्थापनेचे ठिकाण दिलेले आहे। पहिल्या विद्यार्थ्याचं नाव असतो सतीश सुकुमार पाटील, खुला वर्गातून आहे, खुला अराखीव मधून निवडीचा प्रकल्प निवड झालेली आहे। पंचायत समिती पलूस, म्हणजे या विद्यार्थ्याला ग्रामसेवक साठी पंचायत समिती पलूस तिथे मिळालेली आहे। ठीक आहे, इथे तुम्ही वरचं वाचू शकता बघा। ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद सांगली, म्हणजे सांगली जिल्ह्याची नियुक्ती आदेश मिळालेला आहे। 1 ते 18 मधील तरतुदीनुसार सरळ सेवा भरतीमधील निवड यादीमधील खालील उमेदवारांची जिल्हा सेवा गट क, जिल्हा सेवा वर्ग 3, दुय्यम ग्रामसेवक कार्यकारी आणि ग्राम विस्तार प्रथम श्रेणी कंत्राटी ग्रामसेवक या पदावर एकत्रित मानधन 16,000 रुपये तसेच नियमाप्रमाणे कायम प्रवास भत्ता यामध्ये निवड करण्यात येऊन याची पदस्थापना जिल्हा परिषद सांगली अंतर्गत यांच्या नावासमोर दर्शवलेल्या पंचायत समिती अध्यक्ष असलेल्या रिक्त पदावर करण्यात येत आहे। आता तुम्हाला ही जी आहे ही पीडीएफ जर तुम्ही बघितली तर तुम्हाला जवळपास इथं बऱ्याचशा विद्यार्थ्यांची नावं दिसतील। एवढे नावं मी काही वाचून दाखवत नाही, परंतु काही विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना आहेत त्या देतो बघा। आता काही विद्यार्थी म्हणून असेल सर आम्ही प्रकल्पग्रस्त आहेत, बरोबर आहे, आम्ही प्रकल्पवाले आहेत। काही म्हणतील की सर आम्ही भूकंपवाले आहेत, बरोबर आहे, तर आम्हाला नियुक्ती मिळाली नाही, आमचं नाव नाहीये। तर बघा हे जे समांतर आरक्षण आहे, या समांतर आरक्षणाला नियुक्ती सगळ्यात शेवटी भेटते, कारण यांची हा जो दाखला आहे हा त्या जिल्हा परिषद मधून केवळ त्या जिल्हाधिकारीकडून पडताळणी करून घेण्यात येतो, त्यानंतरच त्यांना तिथे नियुक्ती मिळत असते। आता बघा महत्त्वाच्या सूचना, तुम्ही जर याकडे लक्ष दिलं नाही, तुम्ही कुठल्याही प्रकारचे ग्रामसेवक पदी सिलेक्ट झालेला असाल आणि तुम्ही जर याकडे लक्ष दिलेलं नसेल तर तुमची बघा तुमची निवड तिथे अपात्र होईल। आपली नियुक्ती कंत्राटी ग्रामसेवक पदावर हजर दिनांकापासून 3 वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीनुसार तात्पुरत्या स्वरूपात केली असून कोणती आगाऊ सूचना न देता तुम्हाला मानधन सुद्धा एवढं भेटणार आहे। ठीक आहे, आता बघा 16,000 मानधन झालं। ग्रामसेवकांना 2 महिन्याच्या आत हे वगैरे ते द्यायचं आहे। ओके, बघा आता हे बघा हे महत्वाचं आहे, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, 4 नंबरचा पॉइंट। हा जर पॉइंट तुम्ही गमावला तर विषय संपला। उमेदवाराने नेमणुकीचे ठिकाण या आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत, 30 म्हटलंय, 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तिथं हजर व्हायचंय। तुम्ही जर हजर झाले नाही, उमेदवार मुदतीत हजर झाला नाही तर त्याची नियुक्ती आपोआप रद्द होईल। याबाबत उमेदवारास कोणताही दावा अगर हक्क सांगता येणार नाही। असे बरेचसे नियम तुम्हाला तिथे दिले आहेत। हे जर तुम्हाला नियम वाचायचे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलची मी लिंक तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये देतो किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही ही पीडीएफ बघू शकता। ही पीडीएफ आहे सांगलीची, आज दिनांक आहे 6 ऑक्टोबर। जवळपास सांगली जेडपी ग्रामसेवकची ही पीडीएफ आली आहे आणि ह्या पीडीएफ यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी, हे बघा 4 ऑक्टोबरची आहे, आज आलेली आहे। आजचा दिनांक तुमचा 5 ऑक्टोबरला मला ही भेटलेली आहे। 4 ऑक्टोबरची ऑर्डर आहे, म्हणजे 4 पासून तर 30 दिवस म्हणजे 4 नोव्हेंबर पर्यंत, 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत जर तुम्ही त्या पंचायत समितीमध्ये इथं जॉईन झाले नाही तर तुम्हाला नियुक्ती मिळणार नाहीये। ठीक आहे, तर मित्रांनो ही अपडेट होती। कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या नियुक्ती अजून आल्या त्या तुम्हाला संध्याकाळपर्यंत सर्व सांगतो। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।